नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहोत इयत्ता चौथीतल्या चौथ्या धड्याची प्रश्न उत्तरे. धड्याचं नाव आहे पक्की मैत्री. मी आशा करते तुम्ही हा धडा वाचलाच असेल. खूप छान आहे. मी ह्या धड्याची प्रश्न उत्तरे तुम्हाला वाचून दाखवते. रोहनने आंब्याची कोय कोठी टाकली. रोहनने आंब्याची कोय शेतातल्या मातीत टाकली. दुसरा प्रश्न, आंब्याच्या कोळीला कोंब केव्हा फुटला. आंब्याच्या कोळीला कोंब काही दिवसांनी फुटला. तिसरा प्रश्न म्हणजे ई आकडा आहे. रोहनला कोणी हाक मारली. रोहनला आंब्याच्या रोपाने हाक मारली. चौथा म्हणजे दुसरा ई आकडा, रोहन आणि त्याच्या मित्रांना रोप काय देणार आहे. रोहन आणि त्याच्या मित्रांना रोप सावली व फळे देणार आहे. प्रश्न दुसरा आहे, कोण कोणास म्हणाले. त्याच्यातला अ आकडा आहे, तूच हाक मारतोस का मला, असे कोण कोणास म्हणाले. उत्तर आहे, रोहन रोपाला म्हणाला. आ आकडा, मला तुझ्यासोबत मोठं व्हायचंय रे, असं उत्तर रोप रोहनला म्हणाले. तिसरा आकडा म्हणजे ई, तुला माझी काळजी घ्यावी लागेल. उत्तर आहे, रोप रोहनला म्हणाले. दुसरा ई, आपण सगळे मिळून मजा करू. उत्तर रोहन रोपाला म्हणाला. अजून काही प्रश्न आहेत ते आपण पाहूयात. इथे प्रश्न आहे, ओळखा पाहू. हिरवा पिवळा रंग माझा, म्हणतात मला फळांचा राजा. काय उत्तर आहे बरं. आंबा. बाहेरून काटेरी आतून गरे, ओळखा पाहू कोण बरे. कोण असेल बरं. हा आहे फणस. मी आहे लहान पण गुच्छाने राहतो, हिरवा किंवा काळा आंबट गोड लागतो. कोण आहे इथे. द्राक्ष. त्यातले हे खूप महत्त्वाची फळे आहेत जे आपण नेहमीच खातो. आता आपण पुढील एक प्रश्न पाहूयात. पुढील फळांच्या बियांची नावे सांगा. जसं इथं उदाहरण दिलेलं आहे, काजू. काजूच्या बीला बीज असे म्हणतात. तसं आंबा याच्या बीला बी नव्हे तर कोय असे म्हणतात. फणस, फणसाच्या बीला आठळ्या असे म्हणतात. चिंच, चिंचेच्या बीला चिंचोके असे म्हणतात. आणि पुढील हा प्रश्न आहे, तर हा तुम्ही तुमच्या शिक्षकांशी चर्चा करून याचे उत्तर लिहू शकता. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पक्की मैत्री ह्याची प्रश्न उत्तरे म्हणजे स्वाध्याय बघितलेला आहे. तुम्हाला जर काही डाऊट असेल, शंका असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.